पिंपरी चिंचवडमधील बालाजीनगर भोसरी येथील प्रस्तावित झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांनी शासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. प्रत्येक पात्र झोपडीधारकाला किमान 500 चौरस फुटांचे सुसज्ज घर द्यावे आणि एकही पात्र कुटुंब पुनर्वसनापासून वंचित राहू नये अशी नागरिकांची प्रमुख मागणी आहे. तांत्रिक कारणे किंवा मनमानी निकष लावून कोणालाही अपात्र ठरवू नये, तसेच पात्रता निश्चित करण्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे. सर्व नागरिकांचे त्याच परिसरात पुनर्वसन व्हावे यासाठी प्रस्तावित इमारती 7 मजली उभारण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या प्रकल्पात 24 तास शुद्ध पाणी, नियमित वीज पुरवठा, पुरेसे वायुविजन, आधुनिक जलनिस्सारण, स्वच्छता आणि प्रभावी देखभाल व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. फॉर्म आहेत सगळे, जे काही SRHचे फॉर्म भरतील सगळ्यांना पात्र धरलं पाहिजे. कोणी भाडेकरू आहे, कोणी एका घरात 4-4 सदस्य आहेत. 18 वर्ष आता काय आहे, अजून फॉर्म काय व्यवस्थित भरायचं चालू नाही आहे. हे उगा फक्त अफवा चालू आहे. त्या अफवेमधून आम्ही बी काय केलं की तो 500 स्क्वेअर फूट मंजूर व्हावं सगळ्यांना व्यवस्थित. घरांचा मुद्दा सांगितला तुम्ही, प्रत्येकाला 500 स्क्वेअर फूट मिळावं. पण या परिसरामध्ये समजा काही धार्मिक स्थळ आहेत किंवा काही प्रार्थना स्थळ आहेत किंवा प्ले ग्राउंड असेल, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीने शाळेचं काय असेल, तर यासाठी काय तुमची वेगळी मागणी आहे का? नाही, आहे ना मागणी आहे ना. आपल्या इथं 16 एकर जागा आहे. त्या 16 एकर जागेत सगळं व्यवस्थित बसू शकतंय. त्यात काय काय असावं असं वाटतं? त्यात सर्व धर्माचे धार्मिक स्थळे